चिखलगावचे चॉकलेट बॉय म्हणून आणि प्रसिद्ध गाडा मालक म्हणून आणि लोकमुक्त उपसरपंच शिवाजीदादा गोपाळे यांचे जिगरी मित्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पावला जिथं काही काम निघतं तिथं माऊली शेठचं नाव निघतं, असे माऊली शेठ मुखे यांचे आज सकाळपासून चिखलगावच्या ग्राउंडवर उपस्थिती आहे. त्यांचे हार्दिक स्वागत अभिनंदन मैत्री चषकच्या तर्फे. चला प्रवीण शेठ तुमचा ताबा घ्या. उत्सवाच्या रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक बेजा सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखलगावला बिलॉंग करणारी महाराष्ट्र क्रिकेटची स्पर्धा जिवलक मित्र परिवार खेड तालुका प्रणवदादा गोपाळ बैलगाडा संघटना दिशा उद्योग समूह आयोजित मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. क्वार्टर फायनल नंबर 2 ला इथे मात्र सुरुवात होतीये. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, बबलू शिंदे चेंडू खाली, झेल मात्र मैदानावरती टिपलाय, फलंदाज बाद. अप्रतिम झेल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. बबलू शिंदेचा विकेट देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. काय असेल पंच? म्हणजे आताचा नो बॉल. ओके, फलंदाज इथे मात्र मैदानाच्या मध्ये सुखरूप असेल. क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. सर्व नियमांना धरून आपण ही स्पर्धा इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपन्न करतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ज्या खेळाडूने इथे नाणेफेक केला होता तो खेळाडू इथे मात्र डगआउटला होता. त्याला इथे आता इन केलंय. तो बाहेर असल्यामुळे इथे मात्र नो बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. इन काल निश्चित स्वरूपात ते उद्योजक माननीय श्री ओमकारदादा गोपाळे, त्याचप्रमाणे उद्योजक श्री साई अभ्यासिकाचे ओनर प्रसिद्ध उद्योजक छाती किंग प्रतीकदादा गोपाळे यांच्या वतीने काय प्राइज आले? 1000 रुपये 6 षटकार लगातार. लागोपाठचे 6 षटकार खेळले या मैदानावरती कुठल्याही फलंदाजानं. तर 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे ओमकारदादा गोपाळे आणि प्रतीकदादा गोपाळे यांच्या वतीने. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा 14 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरे दुसऱ्या बाजूने, ए फॉर अटॅक अक्षय यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समोरनं गोलंदाज मान फ्रॉम मनसर आंबेगाव एक्सप्रेस आशिष यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. मित्रांनो, सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं मनापासून आम्ही करतो इथे सहर्ष असं स्वागत. चांगला बॉल, चांगला फटका, त्याचबरोबरीनं चेंडू जाऊन पोहोचेल मित्रांनो आउट ऑफ दी पार्क. येतोय डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं षटकार 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 20 रन ऑन स्कोर कार्ड, 20 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ आहे. मै हो ना, मी काय करू शकतो याची प्रचिती पाहायला भेटतीये. वाह, इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस झालाय. दत्ता पितांबरे चेंडू वरती इथे हल्ला बॉल चढवलाय. शुभम चेंडूच्या पाठीमागे स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत साजबाज 2 आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 22 धावा.
ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक पहिलं मार्गस्थ आहे. निश्चित स्वरूपात एक चुकी किती महागात पडू शकते हे मात्र आपण या मॅच मध्ये पाहिलंय. नो बॉल आला कारण फक्त ज्या खेळाडूनं टॉस केला तो खेळाडू मात्र बाहेर होता. त्यामुळं तिथे मात्र नो बॉल पंचांनी कळवला आणि जीवदान प्राप्त झालं. चांगला फटका त्याच बरोबरीनं चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. येतोय सनसनीत चौकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा तब्बल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. हिंदुस्थानामध्ये जो अर्थातच जो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तारीख किती असते 26. धावफलकावरती धावा किती आहे ईव्ही सर 26 धावा धावफलकावरती. चांगलं गुणलेखन तुम्ही केलेलं आहे गेले 2 दिवस. तुमचं मनापासून मनपूर्वक मी आभार व्यक्त करेल. SSS लाईव्ह तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देईल कारण चांगलं असं कामकाज गेले 2 दिवसापासून तुमच्या माध्यमातून आपण पाहतोय. येणारे 3 दिवस देखील मात्र आपण पाहणार आहोत. आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचा आज खऱ्या अर्थाने ते चित्त झाले कारण एवढी चांगली स्पर्धा इथे मात्र संपत होत आहे. 5 दिवसीय जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती धावा तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्षय तयार समोरनं योगेश. घ्या वेळेस इथे मात्र अक्रॉस दी बाट फटका मात्र खेळायचा होता. संपर्क देखील मात्र पाहायला भेटला नाही. डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या मध्ये आलाय. प्रसिद्ध बैलगाडा मालक अमोल शेठ मुखे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. मनापासून त्यांचं देखील आम्ही करतो सहर्ष असं स्वागत. घ्या वेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. तिकडे त्या चेंडूवरती धाव देखील मात्र घेतली गेली. आशिष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं पावर त्याच्यात मध्ये. धावा वाजवलेल्या असतील. धाव येते. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्डवरती धावा तब्बल 33 धावा च्या मात्र धावफलकावरती. 33 रन ऑन स्कोर कार्ड. 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. ज्या वेळेस फटका प्रतिम दत्ता पितांबरे इथे थांबायला तयार नाही. चरण झटकार 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढलंय. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 39 रन ऑन स्कोर कार्ड. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. थांबायला तयार नाही. मी आज सावरदरीवरनं या चिखलगावच्या मैदानावरती कशासाठी आलोय. मला जिंकायचंय मला लढायचंय. मी मनसरवरनं आंबेगाववरनं या चिखलगावच्या मैदानावरती कशासाठी आलोय. मला आज जिंकायचंय मला आज लढायचंय. मला मैत्री चषकावरती नाव कोरायचंय. चुरस लागली आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 मित्रांनो काल देखील या खेळपट्टीवरती याच तालुक्यातील मातब्बर गावाचे 8 संघ खेळले. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. चेंडू जाऊन पोहोचेल दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं. चरण षटकार 6 धावा. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये इथे दुसरा मार्गस्थ आहे. योगेशवरती अक्षरशः आक्रमण चढवलं. धावफलकावरती आकडे देखील चेंज झाले गेले. युवराज गोपाळे गुणलेखन करतायत अचूकपणे. आम्हाला घेऊन जातील धावफलकावरती. तब्बल 45 धावा धावफलकावरती.
काल देखील याच तालुक्यातील 8 संघ खेळले. 7 संघांना परतीचा मार्ग मोकळा होता. अर्थातच 7 संघ काल परतले माघारी. ही स्पर्धा सोडावी लागली. कालचा दिवस सुपरस्टार 11 वाहगाव, सरपंच उद्योजक उद्योगपती, भावी पंचायत समिती सदस्य सत्यवान भाऊ नवले यांच्या मालकीच्या संघानं कालचा दिवस तिथे मात्र या चषकामध्ये गाजवला. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका अप्रतिम आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर डबल 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 3 ला सुरुवात होईल. मंचर 11 हंटर स्पोर्ट क्लब एच टायगर. मंचर या टीमकडनं कोणता गोलंदाजच्या ट्रॅक वरती येणार हे पाहणं इथे फार गरजेचं राहील. निश्चित स्वरूपात जर पाहिलं क्वार्टर फायनल 2 आहे. उद्या देखील मात्र याच मैदानावरती याच परिसरातील वाशरे नायपड झडपी गटाला बिलॉंग करणारे 8 संघ इथे या खेळपट्टीवरती आपण बघणार आहोत. निश्चित स्वरूपात परवा देखील वाशरे नायपड झडपी गटातील पुन्हा एकदा नव्याने 8 संघ म्हणजे निश्चितच जर आपण पाहिलं तर दररोज 8 संघांना घेऊन आपण ही स्पर्धा संपन्न करतोय. फक्त आज लीग फॉर्मॅट मध्ये आजचा दिवस आपण संपन्न केला. उद्या पुन्हा एकदा नव्याने 8, परवा 8 आणि 14 तारखेला मेगा फायनल ग्रँड फिनाले. सुंदर फटका आहे. चेंडू जाऊन पोहोचलाय अक्षयच्या बॅट मधनं. येतोय षटकार. 6 धावा. लागोपाठचे 6 जर इथे अक्षय किंवा दत्ता पितांबरेनं खेळले तर संघ मालक उद्योगपती समीर भाऊ धुमाळ आमचे जिल्हा सहकारी मित्र आहेत त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. सुंदर पद्धतीने फटका घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस असणार आहे आणि निश्चितच उद्या टायमिंग मध्ये बरोबर 10 वाजता रिपोर्टिंग असेल. 10 ला पहिला चेंडू पडेल याची देखील नोंद घ्या. जर एखादा संघ उशिरानं आला तर त्या धावाला त्या संघाला इथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला फटका. त्याचबरोबरीने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. तालुक्यातील मातब्बर संघ आहेत उद्या. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर षटक क्रमांक इथे 3रं मार्गस्थ आहे. मॅचच्या दिशेने आपण जातोय. अक्षय ऑन फायर. चेंडू डिपेंड विकेटला सीमापार. येतोय षटकार. पहिली मॅच एका बाजूने दिशा स्पोर्ट्स साकोटी त्यांच्या विरोधामध्ये यजमान जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव. सकाळी 10:10 ही पहिली मॅच होईल. सकाळी 11 वाजता श्री साई अभ्यासिका ओवी स्पोर्ट क्लब चिखलगाव विरुद्ध भैरवनाथ रणझुंजार क्रिकेट क्लब गोरेगाव. हा सामना 2 असेल. सामना क्रमांक 3 वेळ दुपारी 12 वाजता स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन पालू विरुद्ध अनिलदादा सावंत. अर्थातच सह्याद्री वॉरियर्स 11 डेहने या टीमला आपण 12 वाजता 3ऱ्या मॅच मध्ये पाहणार आहोत. दुपारी वेळ 1 वाजता साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे विरुद्ध उपसरपंच संदीप भाऊ विठ्ठल कुडेकर स्पोर्ट फाउंडेशन भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळी. सामना क्रमांक 5 वेळ दुपारी 2 वाजता विनायक दादा स्पोर्ट क्लब माझगाव भैरवनाथ क्रिकेट क्लब माझगाव. अर्थातच त्यांच्या विरोधामध्ये काय भैरवनाथ क्रिकेट क्लब स्पोर्ट फाउंडेशन वाघू या टीमला देखील मात्र उद्या आपण 5व्या मॅच मध्ये पाहणार आहोत. उद्या 5 मॅच आहे. बरोबर मित्रांनो 10चं रिपोर्टिंग असेल. 10 ला पहिला बॉल कुठल्याही परिस्थितीमध्ये पडणारच आहे. जरी घरचे दोन्ही संघ असले, आता घरचे काही खेळाडू इथे असतील, घरचे दोन्ही संघ असले तरी टायमिंग वरच मॅच सुरू होईल. जरी एखादा संघ इथे 7 खेळाडू घेऊन आला, 3 खेळाडू राहिले, तुम्हाला 7 खेळाडू मध्येच खेळावं लागेल उद्या. याची नोंद घ्या. कारण आज उशिरानं सुरुवात झाली
आणि उशिरानं सुरुवात झाली की इथे निश्चितच सायंकाळी बॅड लाईट होतो, एखाद्या संघाला कुठेतरी लॉस होतो, लॉस तिथे भरून निघत नाही. त्यामुळे उद्या 5 मॅचेस आहेत नॉकआउटच्या, त्या देखील. त्यानंतर सेकंड राऊंड, क्वार्टर फायनल. उद्याचं शेड्यूल खूप मोठं आहे प्रणव दादा. आणि परवा देखील पुन्हा एकदा 9, 8 आणि 14 तारखेला मेगा फायनल, ग्रँड फिनाली. चांगलं आयोजन. निश्चितच 16 तारखेला फायनल आहे. मध्ये 2 दिवस बंद आहे का? 70 झाले ना. बंद आहे का मध्ये? हा? 16 तारखेला मेगा फायनल असणार आहे. धावपलिकावरती धाबा आहेत तब्बल 70 धाबा, ज्या मात्र धावपलिकावरती. षटक क्रमांक येथे नाही ओव्हर कसे काय झाले? मध्ये एक बॉल झाला का आता? तिसरं. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सेटअप किती आहे पण तिसरं चालू होतं, चेंज केला बॉलर पडला ना तिथं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर गोलंदाज देखील मात्र थोडासा इथे चेंज झाला होता. म्हणजे षटक क्रमांक इथे तिसरं आता कुठेतरी संपलंय. कदाचित इथे गोलंदाज चेंज झाल्यामुळे आमच्या गुणलेखकांना देखील वाटलं की षटक आधीचा बॉलला काय झालं मग? तिथे संपला असावं, परंतु इथे या आधीचा चेंडू काय होता? 1 रन का? फक्त एक सिंगल आली. तिसरं षटक संपले, 4थ्या षटकाला इथे सुरुवात झाली. गोलंदाजच्या ट्रॅकवरती प्रसन्न आहेत, बरोबर ना? ओके. 10वीचे विद्यार्थी, अक्षय शनिवारी पेपर आहे. 17 तारखेला तुमचे पेपर देखील संपतील. त्यानंतर तुम्ही नक्कीच बैलगाडा क्षेत्र असेल, कुठलाही घाट असेल, कुठेही क्रिकेट असेल, तुम्ही आवर्जून जाऊ शकता. परंतु 17 तारखेच्या नंतर गोरख यावेळेस फटका प्रतिम, चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार, 4 धावा. षटक क्रमांक 1 इथे पेश केलं आशिष यांनी. षटक क्रमांक 2 योगेश यांनी टाकलं. षटक क्रमांक 3 तुषार यांनी तिसरं षटक केलं. आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रसन्न आलेले आहेत. चांगला फटका दुसऱ्याच बॉलवरती 4थ्या षटकामधील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम, गॅप शोधलाय, सुईमधनं एखादा दोरा ओवावा, अगदी त्या पद्धतीचा हा फटका होता. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 79 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची ही मॅच क्वार्टर फायनल नंबर 2 ला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उद्या तिसरा दिवस, म्हणजेच उद्या 14 तारीख, 15 तारखेला देखील 8 नव्यानं संघ, 16 तारखेला मेगा फायनल, ग्रँड फिनाली. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने हा फटका इथे मात्र घेऊन काढलाय. सांगण्यामध्ये मागाशी देखील चुकी झाली थोडीशी. निश्चितच तिथे मात्र मी फायनलचा दिनांक चुकीचा सांगितला. थोडीशी दिलगिरी देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो. जी फायनल आपण खेळवणार आहोत, तारीख आहे 16 मार्च. इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 81 धावाच्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम, चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार, 6 धावा. जबरदस्त बॅटिंग, डी फॉर डेंजरस. दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं आपण हा फटका पाहिला. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 87 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. 87 धावा 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 ज्या मात्र धावफल
यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्टला चेंडू मात्र खराब असेल. क्षेत्ररक्षक योगेश बबलू यांच्या नंतर तैनात होता. चेंडूचा पाठलाग केला, चेंडूला फील्ड केलं. दरम्यान तोपर्यंत धावा आल्या. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज देखील मात्र झाले गेले. अर्थातच आताच्या 2 धावा. धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 89. तब्बल 89 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. हा चेंडू इथे मात्र अप्रतिम राहिलाय. गोरख यांना हा चेंडू समजू शकला नाही. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. निश्चितच इथे जर पाहिलं तर 4थं षटक देखील प्रसन्न यांचं संपलंय. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती धावा तब्बल 89 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 5व्या षटकाला इथे मात्र सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा मनसर आंबेगाव अर्थातच मैत्री 11 या टीम कडनं गोलंदाज तुषार येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती खूप दूरवरचा पल्ला गाठून हा संघ देखील इथे आज खेळण्यासाठी आलेला आहे. दिवसभरामध्ये चांगलं प्रदर्शन त्या टीमचं देखील आपण पाहिलं. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर याच खेड तालुक्यातील निश्चितच अगदी गरीब परिस्थितीमधनं वर आलेला खेळाडू, त्याचं नाव आहे दत्ता. त्यानं मात्र आज सर्वांना मनमोहक करून टाकलंय. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. मगाच्या मॅच मध्ये 7 बॉलवरती 7 षटकार त्यानं खेळले. फक्त एका बॉलवरती 2 धावा त्यानं पळून घेतल्या. नाहीतर जेवढे बॉल खेळले त्या प्रत्येक बॉलवरती त्यानं षटकार खेळला होता. डेंजरस. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय. सीमा पार लॉंग बॉलला येतोय. दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. धावफलक देखील मात्र मैदानाच्या पुन्हा एकदा वाढेल. युवराजजी गोपाळे आमच्या समवेत आहेत, मला घेऊन जातील. स्कोर कार्ड वरती तब्बल 93 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 93 रन ऑन स्कोर कार्ड. निश्चितच जर पाहिलं तर 93 धावा धावफलकावरती आहे. दत्ता पितांबरे गोरख ह्या जोडीला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. समर्थ गोलंदाज मंजर एक्सप्रेस तुषार इथे तैनात आहे. चला वेळ वाचवा. वेळ देखील मात्र कमी राहिलेला आहे. मॅच इथे मात्र आपल्याला ही कंप्लीट करायची आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. डेथो रसला घोरला इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. आकर्षक क्रीडा मैदान, आकर्षक बाउंड्री लाईन्स, आकर्षक मंडप व्यवस्था, स्पीकर व्यवस्था, ट्रिपल एचच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा लाईव्ह देखील करतोय. आकर्षक कॉमेंटेटर, आकर्षक अंपायर पॅनल, चांगल्या नियोजनासह ही स्पर्धा संपन्न होतीये. त्याचबरोबरीने इथे चांगला फटका आला. दत्ताच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 99 धावा ज्या मात्र धावफलकावरती वैयक्तिक 44 या अंकावरती बॅटिंग करतोय. या आधीच्या मॅच मध्ये अर्धशतक हुकलं होतं. इथे काय झालंय, पुन्हा अर्धशतक हुकलं. 44 या अंकावरती वैयक्तिक बाद व्हावं लागतंय. डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरे यांना. नशिबाची साथ आज त्यांना भेटली नाही. या आधीच्या मॅच मध्ये देखील युवराज आपण पाहिलं की वैयक्तिक 43 अंकावरती ते बाद झाले आणि आता देखील इथे 44 अंकावरती बाद झाले. अप्रतिम देखणी बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली दत्ता पितांबरेची. मित्रांनो इथे बसलेल्या प्रेक्षकांना डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरेचा खेळ आवडला असेल तर त्याच्या खेळीसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून बॅटिंग. नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मॅन फ्रॉम सावरदरी अक्षय भाऊ शेटे, समीर भाऊ धुमाळ स्पोर्ट फाउंडेशन या टीम कडनं युवराज मैदानावरती आता दाखल होतोय. एका बाजूने युवराज आहे, दुसऱ्या बाजूने गोरख आहेत. समोरनं हंटर स्पोर्ट, मैत्री 11, एच टायगर, मनसर या टीम कडनं गोलंदाज तुषार. तुम्ही लगेचच त्वरित खेळपट्टीवरती पाठवा.
मैत्री देशात 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. आजचा दिवस क्रमांक 2 आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 ला देखील आपण पाहतोय मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 77,000 रुपये, दिशा उद्योग समूहाचे सर्व बाळासाहेबजी कडलक साहेब. द्वितीय क्रमांकासाठी 55,000 रुपये अतुलभाऊ महादेव देशमुख, त्याचप्रमाणे अजय भाऊ चौधरी यांच्या वतीने आपण पाहतोय. तृतीय क्रमांक 44,000 रुपये चंद्रशेखर बाळासाहेब शेटे पाटील, त्याचप्रमाणे विक्रमदादा पोखरकर. चतुर्थ क्रमांकासाठी 33,000 रुपये किरणदादा मुके साहेबांच्या वतीने आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हरिश्चंद्रदादा निकम यांच्या वतीने देखील हे पारितोषिक आहे. सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करेल. वैयक्तिक देखील काही पारितोषिक आहेत. निश्चितच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या सर्व दिवसांमध्ये आपण त्यांचा नामोल्लेख नक्कीच करणार आहोत. सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून मनपूर्वक आभार. सुंदर फटका, चेंडू आउट ऑफ दी पार्क, बबलूचा क्लास, षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 105 या धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करावा लागणार आहे बॅटिंग टीमला. बबलू आणि अभि ही जोडी इथे मात्र मैदानाच्या मध्ये आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुल टच चेंडू, समाचार घेतलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार येतो. या चेंडूवरती सनसनीत षटकार. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे बिगिट आपण पाहिलेत. धावफलक देखील मात्र इथे वाढलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 12 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. बबलूची बॅट इथे मात्र बोलू लागली. बाहेरनं कोणीही बोलणार नाही, कृपया याची नोंद घ्या. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिमा आहे. धाव तिकडे मात्र मैदानावरती येणार नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिमा आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार 6 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच फायनल साठी प्रणित दादा गोपाळ यांच्या वतीने देखील सौजन्य देण्यात आलेलं आहे. पाणी सौजन्य चंद्रकांत दादा गोपाळ यांच्या वतीने. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल कुमार सार्थक दादा सोमनाथ गोपाळ यांच्या वतीने. बॉलबॉक्स सौजन्य रामशेठ गोपाळे साहेबांच्या वतीने. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य निलेश दादा गुरव साहेब. ट्रॉफी सौजन्य हरिश्चंद्र निकम साहेब. टी शर्ट सौजन्य माननीय श्री शिवाजी दादा कदम. अंपायर सौजन्य संतोष शेठ गोपाळे, शंकर शेठ आनंदराव मोरे यांच्या वतीने आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य मंगेश शेठ गायकवाड. यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे योगेश दादा नवले साहेबांच्या वतीने. फटका देखील इथे मात्र खेळलाय. निश्चितच इथे जर पाहिलं तर झेल तिकडे मात्र ड्रॉप झालेला आहे. मंडप सौजन्य भगवान शेठ पोखरकर साहेबांच्या वतीने. समालोचन कक्षासाठी देखील सौजन्य आलेलं आहे रामदास शेठ मुके, शशिकांत गोपाळ साहेबांच्या वतीने. यावेळेस इथे मात्र फटका खेळायचा होता. बॅकवटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिकडे मात्र त्या चेंडूवरती धाव येणार नाही. षटक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपेल. पहिलं षटक संपलं आणि 1 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावफलकावरती धावा किती असतील? तब्बल 19 धावा, ज्या मात्र धावफलकावरती अंपायर यांच्यासाठी देखील सौजन्य आहे. संतोषदादा गोपाळ यांच्या वतीने. शंकर शेठ आनंदराव मोरे यांच्या वतीने खऱ्या अर्थानं अंपायर सौजन्य आलंय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जिल्ह्यात मित्र परिवार
खेड तालुका यांचं विशेष सहकार्य, दिशा उद्योग समूहाचं देखील विशेष सहकार्य, त्याचप्रमाणे प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य, सर्वांच्या स्वप्नातनं कष्टातनं साकार झालेली भव्य दिव्य मानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. मैत्री चषक 2025 चांगला फटका, त्याच बरोबरीने इथे येतोय षटकार. 6 धावा, 6 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती आकडे देखील मात्र पुन्हा एकदा चेंज होतील. तब्बल आणि तब्बल 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ आहे. दत्ता पितांबरे यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. चांगला फटका, फटक्यासह धाव देखील आली सुरेख. त्या चेंडूवरती फक्त एकच धाव येईल. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. मैत्री 11 मंचर त्यांच्या विरोधामध्ये गोंधळजाई क्रिकेट क्लब, सावरदरी 11 या टीमला देखील मित्रांनो आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिमा आहे. लॉंग ऑफला फटका घेऊन काढलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. सीमा रेषा पार येतोय मैत्री चषकाचा हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 105चा पाठलाग चालू आहे. यावेळेस इथे अभि यांच्यासाठी हा चेंडू होता. संधी आली होती, संधीचं सोनं करायचं होतं, परंतु इथे हा चेंडू इथे मात्र डॉट आलाय. डॉट बॉल इथे मात्र आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथे स्थिर असेल, स्तब्ध असेल. षटक क्रमांक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरे जे मार्गस्थ आहे डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चांगला फटका, त्याच बरोबरीनं तिकडे मात्र त्या चेंडूवरती देखील एकही धाव आली नाही. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ आहे. चांगला फटका, अभी नाही तो कभी नाही. स्लॉग मध्ये चेंडू आला आणि चेंडूला पाठवलं अभिनं. लॉंग ऑनला सीमा पार येतोय त्याच्या बॅटमधनं हा पॉवरफुल षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे पहिल्या 12 बॉल मध्ये 36 आल्यात. बरोबरीत 18 बॉल बाकी असतील. 18 बॉल मध्ये अजून किती बनवायच्यात? तब्बल 69 धावा ज्या मात्र अजूनही ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. षटक क्रमांक देखील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 3 सुरू होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज मॅन फ्रॉम सावरदरी युवराज यांना देखील मात्र आपण पाहतोय. एका बाजूने खेड तालुका, दुसऱ्या बाजूने आंबेगाव तालुका, एका बाजूने मंचर, त्यांच्या विरोधामध्ये सावरदरी अशी मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. चिखलगावच्या मैदानावरती ही स्पर्धा इथे संपन्न होते. आयोजकांनी कष्ट घेतले, त्यांच्या कष्टाचं इथे चित्त झालं. त्यांच्या स्वप्नातनं कष्टातनं ही स्पर्धा इथे मात्र संपन्न होतीये, साकार होत आहे. गोलंदाज युवराज पुन्हा एकदा तयार. मुख्य पंच प्रकाश भाऊ बोंबले आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजगुरुनगरचे अष्टपैलू खेळाडू अजित भाऊ सातकर यांना देखील मात्र आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेस हा चेंडू मात्र इथे वाईड असेल. अवंतर धाव आली. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. लागोपाठच्या 4 बॉलवरती 4 दर षटकार खेळले तर या नगरीचे भावी सरपंच तेजस भाऊ ननवरे यांच्या वतीने तब्बल 1,500 रुपयांचं प्राइज असणार आहे. इथे जर पाहिलं तर हा बॉल पुन्हा एकदा वाईड आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती. ओमकार दादा गोपाळे, त्याचप्रमाणे श्री साई अभ्यासिकाचे ओनर प्रतीक दादा गोपाळे 6 बॉलवरती 6 षटकार खेळल्यावर इथे 2,000 रुपयांचं प्राइज असणार आहे. 6 बॉलवरती 6 षटकार खेळा आणि 2,000चं प्राइज
मिळवा. 4 बॉलवरती 4 आले तर तेजस भाऊ ननवरे 22 सरपंच चिखलगाव यांच्या वतीने 1,500 धावफलकावरती धावा. स्कोरगार्ड वरती धावा तब्बल 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 39 रन ऑन स्कोरगार्ड. 39 धावा धावफलकावरती. युवराज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू इथे मात्र उजव्या लाईनच्या खूपच बाहेर. आतापर्यंत आपण षटकार हॅट्रिक पाहिली, चौकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक देखील मात्र या मैदानावरती कालच पाहिली. परंतु इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये अक्षरशः 4 चेंडू वाईड आलेले आहेत. निश्चित स्वरूपात वाईड हॅट्रिक इथे मात्र पाहायला भेटणार काय हे पाहणं इथे फार महत्वाचं राहील. टेनिस क्रिकेट आहे. कधी मित्रांनो एका बाजूने सामना झुकतो, कधी दुसऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकत असतो. प्रत्येक बॉलवरती इथे समीकरण, गणित, गुणोत्तर, प्रमाण, इक्वेशन बदलत असतं या क्रिकेटमध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चांगला फटका. चेंडूनं दिशा बदलली. आबीपासनं चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय सनसनीत चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 44 रन ऑन स्कोरगार्ड. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर गोलंदाज तयार आहेत. व्हाईट बॉल आला जरूर. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जिवलक मित्र परिवार खेड तालुका प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना आयोजित भव्य दिव्य मैत्री चषकाचा हा सोहळा आपण पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 2. वाईट बॉल आला. वाईड की नो बॉल. ओके, हरकत नाही. थोडा उशिरानं निर्णय दिला परंतु इथे दिला. नो बॉल आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक वाढले. बाहेरचे खेळाडू बसलेले आहेत. खेळाडू मित्रांना विनंती आहे कृपया तुम्ही शांतता राखा. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायिंग केलं जाईल. डेंजर झोनला काय साजबाज. 2 धावा ज्या मात्र पलून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने देखील मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा. स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. बबलू शिंदे दुसऱ्या बाजूने अभि यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. समोरनं गोलंदाज आहेत. युवराज आक्रमण चढवलंय. चेंडू आला स्लॉट मध्ये. चेंडूला पाठवलं तिथे पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र चेंज होतील. धावफलकावरती धावा. स्कोरकार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 54 रन ऑन स्कोरकार्ड. 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 54 धावा आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 3रं मार्गस्थ आहे. समीकरण इक्वेशन यानंतरच्या चेंडू नंतर मी तुम्हाला सांगेल इक्वेशन काय असेल. मॅच महत्वपूर्ण आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 ला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. मुख्य पंतांच्या डाव्या बाजूनं प्रकाश सरांच्या डाव्या बाजूने युवराज गोलंदाजी करतोय. बॅटिंग लाईन मध्ये बबलू आहेत. स्लोवर अँड डिलिव्हरी. स्विंग होणारा चेंडू, इन होणारा चेंडू आपण पाहिला. निश्चितच जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा इथे मात्र स्थिर आहेत. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 54 धावा. स्थिर धावफलक आहे. 54 रन ऑन स्कोर गार्ड. 54 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लॉंग ऑन मध्ये टिपला झेल. बडी मछली जाल में. फलंदाज या चेंडूवरती बबलू शिंदे बाद. आज दिवसभरामध्ये
चांगली बॅटिंग सातत्याने या बबलूद्वारा आपण पाहिली. महत्वाची विकेट आली इथे. निश्चितच जर इथे पाहिलं तर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मनसरची न्यू रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. शुभम यांना देखील मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अनेक मान्यवर, पंचक्रोशीतील सर्व अतिथी, सर्वांचा पुन्हा एकदा जिवलग मित्र परिवार खेड तालुका प्रणव दादा गोपाळे बैलगाडा संघटना दिशा उद्योग समूहाच्या वतीने मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही करतो सहर्ष असं स्वागत. मॅच महत्वपूर्ण आहे. काय लिहून ठेवलं या मॅच मध्ये मित्रांनो? शेवटचे 12 बॉल बाकी असतील. 12 बॉल मध्ये अजून किती बनवायच्या? 51 धावा. 25-26 ची सरासरी आहे. 104 झाले. 105 बनवायच्यात. 12 बॉल मध्ये अजून 51 बनवायच्या आहेत. ह्या मैदानाचा इतिहास आहे. इथे ह्या धावा होऊ शकतात जर प्रयत्न केले तर. सरासरी चांगली ठेवावी लागेल. निश्चित स्वरूपात जर पाहिले तर एका षटकामागे कमीत कमी तुम्हाला 25 किंवा 26 धावा ज्या मात्र घ्याव्या लागतील. या मैदानाला मित्रांनो हे समीकरण काही नवीन नाही. काही होऊ शकतं. आने वाला समय बता के जाएगा क्या होने वाला है. 12 बॉल 51 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती पुन्हा एकदा डी फॉर डेंजरस मॅन फ्रॉम सावरदरी तालुका खेड दत्ता पितांबरे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असेल. तर दुसऱ्या बाजूने इथे जर आपण पाहिलं तर अभि आहेत नॉन ट्रॅक एंडला. शुभम यांना देखील मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. संधी आली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. आजची सायंकाळ कोण गाजवणार यावेळेस? इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. त्या चेंडूवरती एक धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मित्रांनो शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 50 धावा विजयासाठी बनवायच्या बॅटिंग टीमला. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम चेंडू जाऊन पोहोचलाय डिपिट विकेटला. सीमापार येतोय षटकार. 6 धावा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेबजी राऊत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत. राऊत साहेबांचं स्वागत कशाने केलंय प्रणव दादा? तर इथे षटकार आलाय आणि षटकारानं राऊत साहेबांचं स्वागत केलंय. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 61 धावा. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट येतोय. हा लांब पल्ल्याचा ट्विन वन षटकार आणि या षटकारासाठी 101 रुपयांचं प्राइज असणार आहे राऊत साहेबांच्या वतीने. त्यांचं स्वागत षटकारानं केलं. पुन्हा षटकाराला ते स्वतःहून या षटकारावरती खुश झाले आणि त्यांनी प्राइज लावलं. 101 रुपयांचं प्राइज इथे शुभमला दिलं जाणार आहे. सामना संपल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धावफलक वाढेल. युवराजदादा गोपाळे आम्हाला घेऊन जातील. गुणलेखनावरती तब्बल 67 धावा धावफलकावरती आहेत. काल देखील चांगलं गुणलेखन केलं. आज देखील चांगलं गुणलेखन युवराजदादा गोपाळे करतायत. विशेष करून त्यांचं मी कौतुक करेल. आभार देखील या ठिकाणी व्यक्त करणार आहे. निश्चित स्वरूपात शेवटचा दिवस मेगा फायनल जेव्हा संपन्न होईल, बक्षीस वितरण सोहळा ज्यावेळेस इथे मात्र या मैदानावरती संपन्न होणार आहे त्यावेळेस मात्र युवराजदादा गोपाळे यांचा सन्मान इथे मात्र नक्की होणार. यामध्ये ते मात्र शंका नाही. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 67 धावा. फटका प्रतिम परंतु मित्रांनो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय. ऐन मोमेंटला इथे झेल सोडणं म्हणजे मित्रांनो स्वतःची कुऱ्हाडी ते स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. स्वर्गीय भरतदादा गोपाळे या नगरीचे खऱ्या अर्थानं
माजी अष्टपैलू खेळाडू देखील होते. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा संपन्न व्हायची तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये दादांचा खारीचा वाटा सातत्याने असायचा. परंतु 2 वर्षापूर्वी दादा आपल्यातून निघून गेले. वर्ष सुद्धा झालेलं नाही. त्यांना देखील मैत्री चषकाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. त्यांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं युवराजदादा गोपाळ यांना आपण गुणलेखन करताना आपण पाहतोय. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चांगला फटका. त्याचबरोबरीनं तिकडे मात्र 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 71 धावा, ज्या मात्र धावफलकावरती निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर विकेट देखील मात्र या चेंडूवरती आली. फलंदाज धावबाद झाला. 3री धाव घेत असताना निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आता नवीन फलंदाज जात आहेत खेळपट्टीवरती. योगेश मान फ्रॉम मंचर. चला टीम मीटिंग घेऊ नका, पटकन झटपट आवरा. टाइम इज मनी. वेळ कोणासाठीही थांबत नाही. एकदा काय वेळ तुमच्या आयुष्यामधनं निघून गेली ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत पुन्हा कधीच येत नाही. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉलमध्ये 34 धावा. मित्रांनो, ह्या धावा इथे होऊ शकतात प्रयत्न केले तर. काल क्रांतीवीर चषक अर्थातच सन्माननीय उद्योगपती अनिल भाऊ नरवडे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित 9 लाख उमरे चषकामध्ये 6 बॉल 37 धावा बनवायच्या होत्या. 6 बॉल 37 धावा CCL लोणावळा या टीमला बनवायच्या होत्या काल 9 लाख उमरेच्या मैदानावरती. आणि काल जर आपण पाहिलं तर 6 बॉलवरती 6 षटकार. शेवटच्या षटकामध्ये सोन्या यांनी खेळले. कोटेश्वर वाडी या संघाच्या विरोधामध्ये सामना सुपर ओव्हर झाला, परंतु तिथे सुपर ओव्हर मध्ये CCL लोणावळा टीमला अपयश आलं. प्रयत्न केले तर धावा होऊ शकतात. हे कालचं उदाहरण आहे. आज इथे मात्र चिखलगावचं मैदान आहे. दोन्हीही संघ इथे मात्र नवीन आहेत या मैदानावरती. सामना महत्वपूर्ण आहे. 6 बॉल 34 धावांची गरज. यावेळेस इथे फटका प्रतिम. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. येतोय शुभम यांच्या बॅट मधनं एक लांब पल्ल्याचा षटकार. 6 धावा. धावफलक देखील मित्रांनो वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिला तर 77 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये अजून धावा बनवायच्यात. 28 धावा. जो जिंकणार आहे तो मात्र कमीत कमी या मैदानावरनं 33,000चं प्राइज घेऊन जाणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ही मॅच किती महत्वपूर्ण आहे. कमीत कमी 33,000 रुपयांची ही मॅच आहे आणि जास्तीत जास्त 77,000 रुपयांचा हा सामना आहे. जो जिंकणार आहे तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. या आधीचा बॉल डॉट होता. इथे मात्र बॅट चेकाडा घेत चेंडू बॅकवर्डला गेला. तिकडे मात्र त्या चेंडूवरती धाव येऊ शकली नाही. 3 बॉल 28 धावांची गरज. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता इथे शिल्लक राहिलेली आहे. अतिरिक्त चेंडू आले तर काहीतरी घडू शकतं. यावेळेस इथे मात्र शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. संपर्क पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आलाय. मित्रांनो, प्रेक्षकांनी आपल्या जागा इथे सोडलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 28 बनवायच्यात. मैत्री चषक 2025 दिवस क्रमांक 2 कोणता संघ घालवणार? फटका प्रतिम. चेंडू जाऊन पोहोचलाय डीप मिड विकेटला सीमा पार. येतोय सनसनीत शुभमच्या बॅट मधनं मित्रांनो षटकार. 1 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 22 बनवायच्यात. क्वार्टर फायनल नंबर 2 आहे. कालचा दिवस सुपरस्टार क्रिकेट क्लब वागाव भावी पंचायत समिती सदस्य सत्यवान भाऊ नवले यांच्या मालकीच्या संघाने कालचा दिवस गाजवला. आज आता इथे ही मॅच संपली. या चेंडूवरती धावा जरूर आल्या, परंतु इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ या मॅच मध्ये विजयी झालेला आहे. अक्षय भाऊ शेटे, समीर भाऊ धुमाळ, गोंधळजाई क्रिकेट क्लब सावरदारी या संघाने आजचा दिवस क्रमांक 2 या मैत्री चषकाचा गाजवलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन समीर भाऊ धुमाळ अँड कंपनी. तुम्हाला बक्षीस पात्र फेरीसाठी शुभेच्छा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारलं. खूप दूरवरनं मंचर 11 हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल